वार्तांकन रोखठोक बातमी। एकेकाळी सहकारी साखर कारखानदारीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात आज सहकाराची गोडी ओसरताना दिसतेय। जिल्ह्यात 16 सहकारी साखर कारखान्यांपैकी 4 कारखाने बंद पडले असून 2 कारखाने भाडेपट्ट्यावर चालवले जात आहेत। आर्थिक अडचणींमुळे येत्या गाळप हंगामात आणखी 4 कारखाने भाडेपट्ट्यांवर जाण्याची शक्यता व्यक्त होतीये। केंद्र सरकारची धोरणे, वाढता उत्पादन खर्च, साखरेला मिळणारा कमी दर आणि काही कारखान्यांमधील व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे सहकारी साखर उद्योग अडचणीत सापडल्याचे चित्र आहे। सोलापूर जिल्ह्यात एकूण 40 साखर कारखाने असून त्यापैकी 24 खासगी तर 16 सहकारी तत्वांवरील आहेत। आशिया खंडात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे। माजी खासदार सुधाकर पंत परिचारक यांनी खासगी कारखाना विकत घेऊन तो सहकारी तत्वावर सुरू करत राज्यात आदर्श निर्माण केला। माजी उपमुख्यमंत्री शंकरराव मोहिते पाटील यांनी दुष्काळी भागात सहकारी साखर कारखाने उभारून शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली। औदुंबर पाटील, अप्पासाहेब काडादी यांच्यासह अनेक सहकार नेत्यांनी कारखानदारीच्या माध्यमातून ग्रामीण भागात हरित क्रांती घडवून आणली। दुसरीकडे गेल्या काही वर्षात वाढलेला उत्पादन खर्च, ऊसाची टंचाई, कमी झालेला गाळप कालावधी आणि साखरेच्या किमान विक्री किमतीत MSP न झाल्याची वाढ यामुळे सहकारी कारखान्यांवरील आर्थिक ताण अधिक वाढलाय। साखर कारखानदार महासंघाच्या माहितीनुसार 1 क्विंटल साखर उत्पादनासाठी सुमारे 4029 रुपये खर्च येतो। मात्र केंद्र सरकारनं साखरेची किमान विक्री किंमत अद्याप 3100 रुपये प्रति क्विंटल इतकीच कायम ठेवल्यानं कारखान्यांना प्रति क्विंटल 300 ते 500 रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागतोय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।